नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एके एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण इयत्ता 8वी आकारिक चाचणी क्रमांक 1 विषय मराठी प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत. ही प्रश्नपत्रिका 20 गुणांसाठी आहे. वेळ 1 तास आहे. सर्व प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत. शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. प्रश्न क्रमांक 1, हे केव्हा घडेल ते लिहा. दिव्य क्रांती. शेतकरी व कष्टकरी यांच्यामध्ये एकी निर्माण होईल तेव्हा दिव्य क्रांती घडेल. 2, शून्यामधून विश्व उभारेल. जिद्द व कष्ट करण्याची तयारी असेल तेव्हा शून्यामधून विश्व उभारेल. ब प्रश्न, एका वाक्यात उत्तरे लिहा. पंडित नेहरूंविषयी गाडी अडवून लोकांनी कोणती घोषणा दिली? लोकांनी पंडित नेहरू की जय आणि नेहरूंना पाहावंच द्या अशा घोषणा दिल्या. पुढचा प्रश्न, भारतभूमीच्या शिरी कोण डोलत आहे? भारतभूमीच्या शिरी सुंदर गगन आकाश डोलत आहे. लेखक कोणत्या गाडीतून प्रवास करत आहेत? लेखक रेल्वे गाडीतून ट्रेनमधून प्रवास करत आहेत. लेखकाने संगीताचे दुसरे वाद्य कोणाला म्हटले आहे? लेखकाने निसर्गाच्या विविध आवाजांना आणि पक्ष्यांच्या कलकलाटाला संगीताचे दुसरे वाद्य म्हटले आहे. मिनल कोणत्या इयत्तेत शिकत होती? मिनल 8वीच्या इयत्तेत शिकत होती. क प्रश्न, खालील तक्ता पूर्ण करा. 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे. शब्द पुण्याहून. मूळ शब्द पुणे, सामान्य रूप पुण्या, विभक्ती प्रत्यय होऊन, विभक्ती पंचमी. भारतात. मूळ शब्द भारत, सामान्य रूप भारता, विभक्ती प्रत्यय त, विभक्ती सप्तमी. प्रश्न क्रमांक 2, खालील शब्दांचे लिंग ओळखून लिहा. 2 गुण. रेल्वे स्त्रीलिंग, यंत्र नपुंसकलिंग, निसर्ग पुल्लिंग, मूल नपुंसकलिंग. ब प्रश्न, खालील आकृती पूर्ण करा. शांततेच्या काळात प्रेम करावयाचे मार्ग. 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे. एकमेकांविषयी आदर व आपुलकी बाळगणे, अहिंसेचा मार्ग स्वीकारून परस्परांना मदत करणे. पुढील प्रश्न पाहण्या अगोदर सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सूचना आहे. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील. तसेच इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका उत्तरासहित दिलेल्या आहेत. त्यांचा सराव नक्की करा. यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत. खालील प्रश्नांची उत्तरे 2 ते 3 वाक्यात लिहा. 4 गुण. कंटाळलेले वासरू टाहो का फोडते? कंटाळलेले वासरू जेव्हा आईपासून गायीपासून लांब जाते आणि त्याला भूक लागते तेव्हा आईच्या मायेच्या स्पर्शासाठी व दुधासाठी टाहो फोडते. पुढचा प्रश्न, पाठाखालील QR कोडचा उपयोग अभ्यासासाठी कशा प्रकारे करता येईल? QR कोड स्कॅन करून विद्यार्थ्यांना पाठाशी संबंधित अधिक माहिती, डिजिटल पाठ्यपुस्तके, व्हिडिओ, ऑडिओ आणि अतिरिक्त प्रश्नोत्तरे अभ्यासता येतात. यामुळे संकल्पना अधिक स्पष्ट होतात. यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 3 अ, खालील वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. 2 गुण. कंबर कसणे. अर्थ दृढ निश्चय करणे, जिद्दीने कामाला लागणे. वाक्य, परीक्षेत यश मिळवण्यासाठी सर्वांनी कंबर कसली. ब प्रश्न, खालील वाक्यातील कर्म ओळखून चौकटीत लिहा. 1 गुण. वाक्य, पक्ष्यांनी घरट्यातील पिलांना दाणे आणून दिले. कर्म, दाणे पिलांना. अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिली आहे. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.